नमस्कार महिला मंडळी. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. KYC करण्यासाठीचं जे अपडेट आलेलं आहे तर तुम्हाला KYC कशा पद्धतीने करता येणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025साठी जे आहे तर ही अपडेट आहे शासनाने आयोजित केलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर त्याच्यावर व्हिजिट करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. हे ऑफिशियल पेज जे आहे तर त्याच्यावर गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचा जो मेसेज दिसेल तो फ्लॅश होत आहे. तर तो मेसेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या मेसेजवर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला पुढचं जे पेज आहे तर ते ओपन होणार आहे. म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे तर ती ओपन होणार आहे. परंतु हे जे आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे ते कंपल्सरी घ्यायचा आहे, म्हणजे आता लाभ पुढं कंटिन्यू करायचा आहे तर त्यांच्यासाठीही खूप कंपल्सरी म्हणजे प्रत्येकांना सक्तीचं केलेलं आहे. KYC केली तरच तुम्हाला पुढचे लाभ जे आहेत तर ते घेता येणार आहेत. त्यानंतर तुम्ही त्या मेसेजवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं नवीन इंटरफेस ओपन होईल. नवीन इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे ना तर तो टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली जो आहे कॅप्चा असतो तर ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जो मेसेज आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे आहे या योजनेचा लाभ जो आहे तर ते घेण्यासाठी पुढची प्रोसेस जी आहे तर ती करायची आहे. त्या मेसेजवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथं कॅप्चा दिसेल तो कॅप्चा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा दिसेल तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे मेसेज जो आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे. तुम्ही जर सहमत असाल तर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर OTP पाठवा ह्या ऑप्शनवर जे आहे तर ते क्लिक करायचं आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे तर ती त्याच्या पुढे सुरू होणार आहे. परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यासोबतच निराधार योजना त्यासोबतच इतर योजनेचाही नमो शेतकरी सन्मान योजना अशा विविध योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांना एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी KYC करणे सरकारने बंधनकारक केलेलं आहे. तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे तर ती करायची आहे. हा मेसेज जो आहे तो रीड करायचा आहे. मी सहमत आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. माझे जे आहे सध्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती चालू नाही आहे वाटते, त्यामुळे OTP येत नाही आहे. OTP आल्याच्यानंतर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे ते KYC करणे बंधनकारक केलेलं आहे. तर त्याच्या संदर्भातली आलेली ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर माहिती आवडल्यास ते व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.